नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 14.1 पहिला प्रश्न. जर मेजर ऑफ अँगल ए 70 डिग्री तर अँगल एच्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप किती? पहा, येथे आपल्याला कोटी कोन आणि पूरक कोन म्हणजे काय माहिती असणे आवश्यक आहे. कोटी कोन आणि पूरक कोन म्हणजे काय? कोटी कोन, दोन कोनांच्या मापाची बेरीज किती पाहिजे? 90 अंश, तर ते एकमेकांचे कोटी कोन असतात. आणि जर दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर त्यांना आपण पूरक कोन म्हणतो. पूरक कोन, दोन कोनाच्या मापाची बेरीज किती पाहिजे? 180 असेल तर आपण पूरक कोन म्हणणार, ते एकमेकांचे पूरक कोन आहेत. आणि कोटी कोनसाठी बेरीज आपल्याला 90 अंश असायला पाहिजे. आता एक अँगल जर 30चा असेल तर दुसरा त्याचा अँगल कोटी कोन असणारा 60 अंश असेल, बरोबर आहे, कारण दोघांची बेरीज किती होईल? 90. जर एक 45चा असेल तर त्याचा कोटी कोन काय असेल? 45चा असेल, कारण दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 90 यायला पाहिजे. याप्रमाणे जर एक कोन 60 अंशाचा असेल तर त्याचा कोटी कोन 30 अंशाचा असेल, कारण दोघांची बेरीज 90 अंश यायला पाहिजे. त्याप्रमाणे पूरक कोनासाठी बेरीज किती आहे? 180. एक कोन जर 120 अंशाचा असेल तर दुसरा पूरक कोन 60 अंशाचा असणार आहे, कारण दोघांची बेरीज किती होईल? 180. एक जर 30 अंशाचा असेल तर दुसरा किती असेल? 150 अंश, म्हणजे दोघांची बेरीज 180. याप्रमाणे आता येथे आपल्याला काय विचारलेलं आहे? एक अँगल दिलेला आहे, त्याचं माप आहे 70 अंश. मेजर ऑफ अँगल ए 70 डिग्री आहे. ए अँगलचं मेजरमेंट किती आहे? 70 डिग्री. आता 70 डिग्री अँगलच्या कोटी कोनाच्या पूरक कोनाचे माप. आपल्याला कोटी कोनाचं काढायचं नाही आहे, कोटी कोन जो आहे त्याच्या पूरक कोनाचं. पहा, अँगल आहे आपला 70 डिग्रीचा, त्याचा कोटी कोन किती असेल? 20 अंशाचा असेल, बरोबर आहे, म्हणजे दोघांची बेरीज 90 अंश येईल. म्हणजे हा जो अँगल आहे त्याचा कोटी कोन किती अंशाचा असेल? 20 अंशाचा असेल, बरोबर आहे. मग 20 अंशाच्या कोनाचा पूरक कोन किती असेल? पहा, 20 अंश त्याचा पूरक कोन, दोघांची बेरीज किती पाहिजे? 180, म्हणजे दुसरा अँगल असणार आहे 160 डिग्रीचा, बरोबर आहे, कारण दोघांची बेरीज किती पाहिजे? 180. 70चा कोटी कोन कोणता होईल? 20, परंतु 20चा पूरक कोन काय आहे? 160. याप्रमाणे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. पुढीलपैकी संलग्न कोनाची जोडी कोणती? पहा, येथे आपल्याला वेगवेगळे अँगल दिलेले आहेत, तर यापैकी संलग्न असणारे कोण कोणते आहेत, एक जोडी कोणती आहे? त्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. संलग्न कोनाची जोडी तयार होण्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. एक म्हणजे त्यांना शिरोबिंदू सामायिक पाहिजे. शिरोबिंदू, त्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक पाहिजे. सामायिक शिरोबिंदू, सामायिक शिरोबिंदू. सामायिक बाजू पाहिजे, एक बाजू सामायिक पाहिजे, सामायिक बाजू. आणि तिसरी कंडिशन आहे त्यांचे अंतर्भाग वेगळे पाहिजेत. अंतर्भाग वेगळे पाहिजेत, विभिन्न. या 3 कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर ते दोन कोन संलग्न म्हणजे लगतचे कोन असतात. सामायिक शिरोबिंदू पाहिजे. आता हा कोन काढला आपण, येथे हा एक कोन काढला, समजा ABC आणि D. येथे ABC हा एक कोन आहे आणि CBD हा एक कोन आहे. या दोन कोनामध्ये BC ही बाजू सामायिक आहे. BC ही बाजू या कोनाला पण आहे आणि या कोनाला पण आहे. आणि B हा शिरोबिंदू दोघांनाही आहे. ABC हा एक कोन आहे आणि दुसरा कोन CBD आहे. कोन CBD यामध्ये B हा शिरोबिंदू आहे. दोन्ही अँगलला B शिरोबिंदू आहे, बरोबर आहे, कॉमन आहे, सामायिक आहे. आणि BC ही बाजू या कोनाला पण आहे आणि या कोनाला पण आहे, म्हणजे BC ही बाजू या कोनाला पण आहे आणि BC ही बाजू या कोनाला पण आहे. पहा, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते, ही पण कंडिशन येथे लागू होत आहे. आणि अंतर्भाग विभिन्न पाहिजेत. अंतर्भाग म्हणजे काय?
या अँगलचा पोर्शन हा एरिया एवढा आहे आणि या अँगलचा एरिया हा आहे. याचा सेपरेट एरिया आहे, याचा सेपरेट एरिया आहे. म्हणजे अंतर्भाग त्यामध्ये असणारे सर्व पॉईंट याचे वेगळे आहेत आणि याचे वेगळे आहेत. म्हणजे अंतर्भाग वेगवेगळे आहेत. तर हे दोन कोन लगतचे आहेत किंवा संलग्न कोन आहेत. यांना म्हणणार आपण संलग्न कोन. त्याप्रमाणे अँगल NMR म्हणजे हा कोन आणि दुसरा कोन आहे अँगल NMQ. या तीन कंडिशन कोणत्या जोडीला लागू होतात हे आपल्याला पाहायचं आहे. अँगल आहे NMQ, NM आणि Q हा कोन, एवढा मोठा कोन. यामध्ये NMR म्हणजे हा कोन, यामध्ये NM बाजू आहे, NM ही बाजू आहे आणि अँगल NMQ यामध्ये पण NM ही बाजू आहे. म्हणजे एक बाजू सामायिक आहे, NM बाजू सामायिक आहे आणि M शिरोबिंदू पण सामायिक आहे. NMR शिरोबिंदू सामायिक आहे आणि NM सामायिक आहे. हा जो मोठा कोन आहे त्याचा अंतर्भाग पूर्ण आहे. हा एवढा कोन आहे म्हणजे अंतर्भाग सगळा आहे. बरोबर आहे. हे सर्व पॉईंट त्यामध्ये असणार आहेत आणि या कोनाचा अंतर्भाग एवढा आहे, या कोनाचा अंतर्भाग एवढा आहे, परंतु या मोठ्या कोनाचा अंतर्भाग हा पण कोन त्यामध्ये येत आहे. म्हणजे वेगवेगळे अंतर्भाग नाहीत. त्यामुळे ही कंडिशन येथे सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे हा पर्याय येणार नाही. दोन कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, परंतु अंतर्भागामध्ये काही पोर्शन सामायिक येत आहे. अंतर्भाग वेगळे पाहिजेत. ही कंडिशन येथे लागू होत नाही. त्यामुळे हे दोन कोन संलग्न येणार नाहीत. म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. आता दुसरा ऑप्शन चेक करू आपण. अँगल NMR म्हणजे हा कोन आणि दुसरा कोन आहे अँगल SMR. या दोन कोनामध्ये याचा अंतर्भाग वेगळा आहे, याचा अंतर्भाग वेगळा आहे. बाजू सामायिक आहे MR आणि शिरोबिंदू सामायिक आहे हा M शिरोबिंदू. म्हणजे तीनही कंडिशन लागू होतात. ऑप्शन हा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. RMS म्हणजे हा कोन आणि दुसरा कोन आहे NMQ. याचा पोर्शन पूर्ण आहे. हा एवढा अँगल त्याचा पोर्शन सगळाच आहे. म्हणजे मोठ्या कोनामध्ये हा लहान कोन पण आलेला आहे. असं नाही चालत. याचा पोर्शन वेगळा पाहिजे आणि याचा पोर्शन वेगळा पाहिजे. सामायिक पोर्शन येत असल्यामुळे ही पण कंडिशन लागू होत नाही. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. RMN म्हणजे हा कोन आणि दुसरा कोन आहे SMQ. या दोन कोनामध्ये काय आहे? शिरोबिंदू सामायिक आहे, पोर्शन वेगवेगळे आहेत. याचा पोर्शन हा आहे, याचा पोर्शन हा आहे. अंतर्भाग याचा वेगळा आहे, याचा वेगळा आहे. शिरोबिंदू सामायिक आहे, परंतु बाजू सामायिक नाही आहे. कारण याच्या दोन बाजू या आहेत, तर याच्या दोन बाजू या आहेत. एकही बाजू सामायिक नाही. त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. हे दोन कोन लगतचे आहेत, म्हणजे संलग्न कोन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. 63 अंश मापाच्या कोनाच्या कोटी कोनाचे माप किती? एक कोन दिलेला आहे आपल्याला, त्याचं माप आहे 63 अंश. त्याचा कोटी कोन काय असेल? पहा, दोन कोनांच्या मापाची बेरीज किती पाहिजे? कोटी कोनासाठी 90 अंश पाहिजे. दोन कोनाच्या मापाची बेरीज जर 90 अंश असेल तर त्यांना आपण काय म्हणतो? एकमेकाचे कोटी कोन आहेत. मग दुसरा कोन किती असेल? कारण दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 90 अंश यायला पाहिजे. येथे किती असेल? म्हणजे 90मधून 63 वजा करू आपण. 7 27 अंश. म्हणजे दुसरा कोन किती असेल? 27 अंश. बरोबर आहे. एक 63 तर दुसरा 27, कारण दोघांची बेरीज किती येईल? 90 अंश. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. पूरक कोनासाठी दोन कोनाची बेरीज 180 पाहिजे आणि कोटी कोनासाठी दोन कोनाची बेरीज 90 अंश असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन. हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे. हे एकमेकांचे कोटी कोन आहेत. तर प्रत्येक कोनाचे माप पुढीलपैकी कोणते असेल? एकमेकांचे कोटी कोन आहेत म्हणजे दोन कोनाच्या मापाची बेरीज किती असेल?
90 अंश बरोबर आहे. म्हणजे हा एक कोन आहे y-20 आणि दुसरा कोन कोणता आहे y+30. या दोघांची बेरीज घेतली आपण तर ती किती आहे 90 अंश. हे सॉल्व करू आपण. आधी कंस काढून घेऊ आपण. y+30 असं लिहिता येईल आपल्याला 90. y आणि y हे काय होतील 2y. y + y 2y. पहा +30 -20 म्हणजे हे 10 होतील. दोघांची वजाबाकी 10 येणार आहे. इकडे आहेत 90. यावरून yची किंमत काढता येईल आपल्याला. हे 10 इकडे वजा होतील म्हणजे काय होईल इकडे 80 किंवा असंही लिहा 90मधून 10 वजा केले आपण. अंश नाही लिहिला तरी चालेल इथे. म्हणजे 2y हे 80 होतील. yची किंमत काय मिळेल हे 2 इकडे भागाकारामध्ये येतील. 80/2 म्हणजे 40. yची किंमत किती आहे 40. आपले अँगल याप्रमाणे आहेत y-20 पहिला अँगल हा आहे बरोबर आहे. yची किंमत 40 येथे पुट करू आपण. म्हणजे काय होईल 40 - 20 म्हणजे हे 20 होईल. याचा कोटिकोण काय असेल दुसरा कोण काय येणार आहे 70 येईल कारण दोघांची बेरीज 90 पाहिजे. y+30 हा दुसरा कोन आहे. y म्हणजे 40 आणि हे 30 हे होतील 70. एक कोन किती आहे 20 आणि दुसरा कोन किती आहे 70. दोघांची बेरीज 90. म्हणजे हे दोन कोन कोणते असायला पाहिजेत 20 आणि 70. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. कोटिकोण आहेत हे दोन कोन एकमेकांचे म्हणून दोघांची बेरीज आपण 90 अंश घेतलेली आहे. आणि हे सॉल्व केलं त्यावरून yची किंमत काढली. yची किंमत येथे पुट केली आपण. हा एक कोन मिळेल आपल्याला आणि हा एक कोन मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन. एका कोणाचं माप किती आहे 0 अंश. आपल्याला पूरक कोन पाहिजे. पूरक कोनाच्या दोन कोनाची बेरीज किती असते एकमेकांचे जर पूरक कोन असतील तर दोघांची बेरीज 180 अंश असते. आणि कोटिकोण असतील तर 90 अंश. पूरक कोन असतील तर 180. त्यापैकी एक कोन किती आहे म्हणजे दोन कोणाची बेरीज हा एक कोन आणि दुसरा एक कोन दोघांची बेरीज किती पाहिजे 180. त्यापैकी एक 0 अंश आहे म्हणजे दुसरा कोन किती असेल 180च असेल. दोघांची बेरीज 180 म्हणजे दुसरा 180मधून 0 वजा करणार आपण म्हणजे काय 180च. कारण दोन कोणाची बेरीज किती यायला पाहिजे 180. या दोघांची बेरीज किती होईल एवढीच होणार आहे 180. म्हणजे ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. समजा एक कोन जर 20 अंशाचा असेल तर त्याचा पूरक कोन किती असेल कारण दोघांची बेरीज किती पाहिजे 180. मग दुसरा कोन किती असेल हा 20 तर हा 160 असेल कारण दोघांची बेरीज किती पाहिजे 180. एक 30 असेल तर दुसरा किती असेल 150 कारण दोघांची बेरीज 180. याप्रमाणे येथे 0 आहे म्हणजे दुसरा किती असेल 180च. नेक्स्ट क्वेश्चन. 6वा प्रश्न. त्रिकोण XYZ मध्ये जर हा y अँगल 90 अंशाचा असेल तर x आणि z या दोन कोनामधील परस्पर रिलेशन काय असणार आहे. त्या दोन कोनामध्ये असा एक त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण. y अँगल 90चा आहे म्हणजे हा अँगल x आणि हा अँगल z. याप्रमाणे हे जे दोन कोन आहेत हा x कोन आणि हा z कोन यामध्ये रिलेशन काय आहे हा 90चा आहे म्हणजे या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती असेल या दोघांची बेरीज 90 अंश असणार आहे. कारण त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज किती असते 180. त्यापैकी हा 90चा आहे. या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती येणार आहे 90 अंश कारण हा 90चा आहे. त्रिकोणामध्ये 3 कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. त्यापैकी एक कोन 90 म्हणजे उरलेले दोन कोन त्यांची बेरीज 90 अंश. या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असल्यामुळे ते परस्परांचे कोटिकोण आहेत. पूरक कोन होणार नाही कारण दोघांची बेरीज 180 येथे येणार नाही 90च येईल म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. परस्परांचे विरुद्ध कोन आहेत का नाही. विरुद्ध कोन त्यांची मापे सारखेच असतात. हा कोन आणि हा कोन हे दोन मापे सारखे असतात म्हणजे विरुद्ध कोन आहेत का
याप्रमाणे नाहीत, म्हणजे हा पण पर्याय येणार नाही. रेषीय जोडीतील कोण याप्रमाणे असतात. एक सरळ अशी लाईन असते आणि त्या लाईनवर असे दोन कोन तयार होतात. हा एक कोन आणि हा एक कोन. याप्रमाणे आहे का? नाही, म्हणजे पर्याय एक आपला बरोबर आहे. त्रिकोणामध्ये एक कोन 90चा आहे, म्हणजे उरलेले दोन कोन 90चे असतील, त्यांची बेरीज म्हणजे कोटिकोण असतील. नेक्स्ट क्वेश्चन, 7वा प्रश्न, पंचकोनाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती? पंचकोन याप्रमाणे असेल. हा पंचकोन आहे, हा एक कोन, हा दुसरा, हा तिसरा कोन, हा चौथा कोन, 5 कोन. 5 कोन तयार होतात येथे, बरोबर आहे. येथे एकूण 5 कोन तयार होत आहेत. आणि बाजू किती आहेत? 1 2 3 4 5 बाजू आहेत. पंचकोनाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती? हा कोन, हे जे सर्व कोन आहेत यांच्या मापाची बेरीज किती येईल? आपल्याला त्रिकोणाची बेरीज माहिती आहे. त्रिकोणाच्या तीनही कोनाची बेरीज किती असते? 180 असते. त्रिकोणाच्या 3 कोनाच्या मापाची बेरीज 180. आपल्याला चौकोन माहिती आहे. चौकोनाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज, आंतरकोनाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज. हा कोन, हे सर्व कोन, आंतरकोन यांच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज 360 असते. त्रिकोण असेल तर 180, चौकोन असेल तर 360. आता पंचकोन आहे, म्हणजे 5 कोन आहेत येथे. 5 कोन असतील तर बेरीज किती येणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला त्रिकोणाचं माहिती आहे. चौकोनासाठी काय आहे? येथे एक अशी रेष काढली आपण तर 2 त्रिकोण तयार होतात, म्हणजे हे 180 आणि हे 180, 360 होतील, बरोबर आहे. त्याप्रमाणे येथे हा एक त्रिकोण तयार होईल आणि हा एक त्रिकोण तयार होईल, म्हणजे 3 त्रिकोण तयार होतात. 1 2 3. एका त्रिकोणाची 180, म्हणजे 3 त्रिकोणाची किती होईल? 540. हे 180, हे 180 आणि हे 180, म्हणजे 540. या प्रकारे तुम्हाला काढता येईल किती त्रिकोण तयार होतात, त्यामध्ये जास्तीत जास्त मोठाले त्रिकोण किती तयार होतील. किंवा एक सूत्र लक्षात ठेवा, 180 गुणिले n-2. हे काय आहे? आंतरकोनाची बेरीज, सर्व आंतरकोनाची बेरीज, बहुभुजाकृती आकृतीची आंतरकोनांची बेरीज. आता इथे पंचकोन विचारलेला आहे, म्हणजे यांची किंमत 5 घेणार आपण, स्मॉल n. यांची किंमत 5 घेणार. षटकोन विचारला तर यांची किंमत 6. सप्तकोन विचारला तर यांची किंमत 7. येथे पंचकोन आहे, म्हणजे आपण काय करणार? 180 हे गुणिले यांची किंमत 5 घेणार वजा 2, म्हणजे काय होईल? 180 हे गुणिले 5 वजा 2 म्हणजे 3 होतील. 180 गुणिले 3 म्हणजे 540. म्हणजेच काय? त्या आकृतीमध्ये 3 त्रिकोण तयार होत आहेत. एका त्रिकोणाचं माप 180, बरोबर आहे. 3 त्रिकोण तयार होतील, 1 2 3. म्हणजे जी काही आकृती आपल्याला विचारलेली आहे त्यापेक्षा 2 कमी करायचे आणि 180 गुणायचं आहे. षटकोन विचारला तर आपण काय करणार? 180 गुणिले 4. पंचकोन विचारला तर आपण काय करणार? 180 गुणिले, पंचकोन विचारला म्हणजे 2 वजा करणार, म्हणजे 3. सर्व कोणाची बेरीज 540. अष्टकोन विचारला तर आपण काय करणार? अष्टकोन म्हणजे 180ला अष्ट विचारलेला आहे, 8 कोन, म्हणजे आपण 2 वजा करणार, म्हणजे 6. याप्रमाणे. सप्तकोन विचारला तर आपण काय करणार? सप्तकोन म्हणजे 180ला आपण काय करणार? 7 नाही घ्यायचे आपल्याला, 2 वजा करायचे, म्हणजे 5 घेणार. याप्रमाणे. पंचकोनसाठी सर्व कोनाच्या मापाची बेरीज. पंचकोनसाठी आपण काय करणार? 180ला पंच आहे म्हणजे 3ने गुणाकार करणार. षटकोन विचारला, षटकोन, तर आपण काय करणार? 180ला षटकोन म्हणजे 6 कोन, आपण काय करणार? 2 कमी घेणार, म्हणजे 4ने गुणाकार करणार. सर्व कोनाची बेरीज एवढी येणार आहे. हा गुणाकार 18 चौक 72, 18 त्रिक 54, 540. याप्रमाणे. सप्तकोन विचारला, सप्तकोन म्हणजे 7 कोन आहेत, तर आपण काय करणार? 180ला 7 नाही, येथे 5 घेणार आपण, म्हणजे 2 कमी घ्यायचे आपल्याला. 18 पंचे 90, 900 डिग्री. अष्टकोन विचारला तर आपण काय करणार? 180ला अष्ट म्हणजे आपण 2 कमी घेणार, म्हणजे 6. 18 सक 108. याप्रमाणे. सर्व कोनाच्या मापाची बेरीज तुम्हाला आता
लवकर काढता येणार आहे. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, काहीच नाही. फक्त 180ला काय करायचं, जेवढे कोण विचारले त्यापेक्षा 2 कोण कमी घ्यायचे आपण आणि गुणाकार करायचा. नेक्स्ट क्वेश्चन. पंचकोन आहे म्हणजे काय करणार आपण, 5 वजा 2 म्हणजे 3. पंचकोन सर्व कोणाच्या मापाची बेरीज 540. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. हे सूत्र लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. 8वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत मेजर ऑफ अँगल RTU या अँगलचं मेजरमेंट 120 आहे, या अँगलचं मेजरमेंट 45 अंश आहे. तर या अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे, हा जो R अँगल आहे याचं मेजरमेंट काय असणार आहे. एक गुणधर्म लक्षात राहू द्या. त्रिकोण असेल, हा त्रिकोण, या त्रिकोणाची कोणतीही एक बाजू आपण वाढविली, पुढे एक्सटेंड केली, वाढवली तर एक अँगल तयार होतो. ही बाजू आपण पुढे एक्सटेंड केल्यानंतर येथे अँगल तयार होईल, हा अँगल. बरोबर आहे. किंवा ही बाजू वाढविली आपण तर येथे अँगल तयार होईल, किंवा ही बाजू वाढविली तर येथे अँगल तयार होईल, किंवा ही बाजू वाढविली तर येथे अँगल तयार होईल. म्हणजे त्रिकोणाच्या बाहेर अँगल तयार होत आहे त्याला काय म्हणायचं, बाह्यकोन. हा जो अँगल आहे अँगल RTU हा कसा आहे, त्रिकोण RSTचा बाह्यकोन आहे. त्रिकोणाच्या बाहेर कोन तयार झालेला आहे, एक बाजू एक्सटेंड केल्यानंतर, वाढविल्यानंतर. बरोबर आहे. ही बाजू पुढे आपण वाढविली की हा अँगल तयार होतो, हा आहे बाह्यकोन. या बाह्यकोनाचा गुणधर्म काय आहे, त्रिकोणाचे मधले जे 2 आंतरकोन आहेत, हा कोन आणि हा कोन, हा नाही, याच्या जवळ असणारा हा कोन नाही घ्यायचा. दूरस्थ म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोनापासून दूर असणारे आंतरकोन त्रिकोणाचे, हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे, हे 2 कोन. हा नाही घेणार, जवळचा नाही घ्यायचा आपल्याला. त्रिकोणाच्या बाह्यकोनापासून दूर असणारे हे 2 आंतरकोन, या 2 कोनांची बेरीज म्हणजे काय असते, या कोनाचं माप असते. म्हणजे अँगल RTU याचं माप किती असणार आहे, या 2 कोनाची बेरीज, अँगल R आणि अँगल S. याप्रमाणे R अँगल आपल्याला काढायचा आहे, S अँगल दिलेला आहे 45, हा अँगल आहे 120. बरोबर आहे. यावरून अँगल Rचं माप किती मिळेल, 120 वजा 45 म्हणजे किती, 75 अंश. म्हणजे हा कोन किती असणार आहे, 75 अंश. गुणधर्म लक्षात राहू द्या. त्रिकोणाच्या बाहेर जो कोन असतो, बाह्यकोन, त्याचं माप किती असते, त्यापासून दूर असणारे हे 2 कोन, त्या 2 कोनांची बेरीज म्हणजे एवढा कोन असतो. 45 आणि 75 या दोघांची बेरीज म्हणजे हा बाहेरचा कोन. किंवा तुम्हाला असंही काढता येईल, हा जर गुणधर्म माहिती नसेल तर आपल्याला या कोनाचं माप काढायचं आहे. हा 120 आहे, हे 2 रेषे जोडीतील कोन आहेत, हा 120 आहे, दोघांची बेरीज 180 असते. हा 120 म्हणजे हा 60 असणार आहे. बरोबर आहे. हा 60 अंश. आता या त्रिकोणामध्ये 3 कोनांच्या आंतरकोनाची बेरीज 180, त्यापैकी दोघांची किती आहे, या दोघांची बेरीज 105, या दोघांची 105 म्हणजे हा किती असणार आहे, 75 अंश. असंही काढता येईल. किंवा गुणधर्म माहिती असेल तर लवकर काढता येईल. यावरून हा कोन काढता येईल आणि त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज आपल्याला 180 असते, माहिती आहे, त्यावरून तसंही काढता येईल. किंवा हे जे मेजरमेंट आहे बाह्यकोनाचं ते किती असते, यापासून दूर असणारे हे 2 आंतरकोन त्यांची बेरीज त्याला इक्वल असते. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे, 75 अंश. नेक्स्ट क्वेश्चन. 9वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत yची किंमत काढायची आपल्याला. या कोणाचं माप किती आहे, 8y, या कोणाचं माप 6y आणि या कोणाचं माप 4y. तर yची किंमत काय असेल, एक लक्षात ठेवा, विरुद्ध कोणाचे माप सारखे असते म्हणजे इक्वल असते. हा कोन तर त्याच्या मागचा कोन म्हणजे हा विरुद्ध कोन म्हणणार आपण याला, दोघांचे मापे समान असतात. त्याप्रमाणे हा कोन याच्या विरुद्ध कोन, याच्या पाठीमागचा कोन हा आहे. बरोबर आहे. या कोणाचं माप सारखं असते. त्याप्रमाणे हा कोन त्याच्या विरुद्ध कोन हा आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं माप किती आहे, 8y.
हा कोन 6y म्हणजे हा विरुद्ध कोन 6y, हा कोन 4y म्हणजे हा पण किती असेल 4y. पहा येथे 6y 8y आणि 4y हा एवढा कोन घेतला आपण, एवढी लाईन म्हणजे काय आहे 180 अंश. म्हणजे हा टोटल अँगल किती आहे, एवढा कोन किती असतो 180 अंश. एक लाईन आहे बरोबर आहे, तिचं मेजरमेंट किती असते 180 डिग्री 180 अंश. त्यापैकी हा एवढा आहे, हा एवढा आहे, हा एवढा आहे, म्हणजे तिघांची बेरीज किती असेल 180. 6y प्लस 8y प्लस 4y म्हणजे किती 180. तिघांची बेरीज 180. 6 आणि 8 14 आणि 4 18y म्हणजे किती 180. म्हणजे वायची किंमत काय मिळेल आपल्याला 180 भागिले 18, 180 भागिले 18 म्हणजे 10. उत्तर मिळेल 10 अंश. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 10th क्वेश्चन. त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात कोण ए आणि कोण बी मापे समान आहेत. ए व बीची मापे समान आहेत. एक समद्विभुज त्रिकोण आहे. पहा समद्विभुज म्हणजे काय, दोन कोणा समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन कोण त्यामध्ये इक्वल असतात किंवा दोन बाजू इक्वल असतात. हा त्रिकोण काढला आपण, तर हा कोण आणि हा कोण सपोज इक्वल आहेत, ए आणि बी या दोन कोणाची मापे सारखी आहेत. हा कोण सी घेणार आपण. त्रिकोण ए बी सीमध्ये ए आणि बी समान मापाचे आहेत आणि त्यांची मापे कशी आहेत 61.5. म्हणजे एचं जे माप आहे तेच बीचं आहे. याचं 61.5 आहे, तर याचं पण किती आहे 61.5. दोघांची मापे समान आहेत. अँगल ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. अँगल ACD आणि डी म्हणजे आपल्या ही बाजू वाढविली आपण, ही बाजू पुढे एक्सटेंड केल्यानंतर आपल्या इथे कोन तयार होईल ACD. सी येथे घेऊ आपण. म्हणजे हा जो कोन तयार होतो ACD हा या त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. हा आंतरकोन आहे, परंतु हा आता बाह्य कोन आहे. तर ACDचे माप किती, या कोणाचं माप किती असणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. आपण गुणधर्म पाहिलेला आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्या हे जे दूर कोन आहेत, त्रिकोणाचे दूरचे कोन आंतरकोन त्यांच्या मापाच्या बेरजे एवढे असते. बरोबर आहे. म्हणजे अँगल ACD, मेझर ऑफ अँगल ACD या कोणाचं माप किती असणार आहे, हा कोन आणि हा कोन या दोघांच्या मापाची बेरीज. हा जवळचा आंतरकोन घ्यायचा नाही, हे दूरचे आंतरकोन, त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज म्हणजे अँगल ए आणि प्लस अँगल बी. दोघांची मापे सारखीच आहेत म्हणजे 61.5 आणि प्लस 61.5. दोघांची बेरीज करू 20 होईल. दोघांची बेरीज 123. 61.5 आणि 61.5. 5 आणि 5 10, चाला 1 3 6 6 12 123 अंश. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.